प्रिय भाऊ व बहिणींनो, तुम्ही कितीही धार्मिक असले, कितीही आत्मिक असले तरी तुमच्या जीवनामध्ये वेळोवेळी तुमच्या शरीराला अधीन ठेवण्याच्या आत्मिक स्थितीमध्ये तुम्ही राहायचं आहे। आज आपण दाविदाविषयी शिकणार आहोत। दाविदाविषयी बायबल सांगतं तो देवाच्या मनासारखा व्यक्ती होता, देवाच्या इच्छेप्रमाणे जगणारा मनुष्य। या दाविदाच्या शासनाविषयी बायबलमध्ये आपल्याला अशा प्रकारे दिसतं। चला दुसरं शमूएल 5वा अध्याय 12वे वचन। परमेश्वराने इस्रायेलावरील आपले राज्य स्थिर केले आहे आणि आपल्या इस्रायली प्रजेपित्यर्थ आपल्या राज्याची उन्नती केली आहे। हे दाविदाच्या ध्यानात आले। राज्याची देवाने उन्नती केली आहे। काय लक्षात आलं दाविदाच्या? इस्रायली प्रजेच्या वरती परमेश्वराने त्याला राजा म्हणून स्थिर केलं आहे। राजा म्हणून दाविदाला स्थिर करण्यात आलं, राज्य स्थिर करण्यात आलं। इस्रायलांना देवाने दिलेल्या वचनानुसार आता इस्रायली राज्याची उन्नती होऊन स्थिर करण्यात आलं। खूप आनंद आहे। राज्य स्थिर करण्यात आलेलं आहे, शासन स्थिर करण्यात आलेलं आहे। सेना स्थिर होऊन एक बलवान सेना बनली। आर्थिक रूपामध्ये देखील राज्य स्थिर करण्यात आलं। सर्व काही चांगलं आहे, कसला व्यत्यय नाही, कसलं भय देखील नाही, कोणतं दडपण देखील नाहीये। शांतीने भरलेलं राज्य चाललेलं आहे। बरेचसे लोक शांतीने भरलेलं जीवनाची अपेक्षा करतात। आर्थिकतेत स्थिर झालो पाहिजे, नोकरीमध्ये स्थिर झालो पाहिजे, व्यवसायात स्थिर झालो पाहिजे, कुटुंबामध्ये स्थिर झालो पाहिजे, मुलांचं जीवन स्थिर झालं पाहिजे। प्रत्येकाला असं वाटत असतं की त्याचं जीवन स्थिर केलं जावं। अनेक जण बरेचदा दुःख करतात की माझा मुलगा अजून स्थिर झाला नाही, माझ्या मुलीचं कुटुंब अजून स्थिर झालेलं नाही, माझ्या पतीची नोकरी कायम होऊन तो स्थिर होऊ शकलेला नाहीये, परमनंट झाली नाही। शहरात येऊन 10-20 वर्ष होऊन गेले परंतु अजून आम्ही स्थिर झालेलो नाही। स्थिर झालो असतो तर बरं झालं असतं। व्यवसाय करत आहोत परंतु त्यामध्ये नफा कायम मिळत नाहीये, नियमित नफा मिळाला असतं तर बरं झालं असतं। प्रत्येकाला कशाची अपेक्षा असती सांगायची तर स्थिर अशा जीवनाची, स्थिर होण्याची आशा करत आहेत। तर मग आता ऐका, स्थिर झाल्यानंतर जर आपण सावधगिरी बाळगली नाही तर स्थिर असलेलं जीवन कशा प्रकारे एका व्यक्तीचं पतन करत असतं हे देखील बायबलमध्ये आपण पाहतो। आज आपल्यापैकी कोणी आहेत का? देवाने मला स्थिर केलेलं आहे। एकेकाळी नोकरीमध्ये मी स्थिर नव्हतो, आता कायम झालो आहे। व्यवसायामध्ये कायम नफा मिळत नव्हता, आता नियमित नफा मिळत आहे, स्थिर झालो आहे। आमच्या कुटुंबामध्ये कोणता ना कोणता गोंधळ, कोणते ना कोणते कष्ट, कोणते ना कोणते आजार नेहमी येत असायचे परंतु देवाने आमच्यावर दया करून आम्हाला स्थिर केलं आहे। आता आम्ही कुठल्याही अडचणीशिवाय, कुठल्याही गोंधळाशिवाय जीवन जगत आहोत। असं बोलणारे आहेत तर एकदा जरा हात दाखवा। देवाने आम्हाला स्थिर केलेला आहे, आम्ही स्थिर जीवन जगत आहोत। हात दाखवतं का? आनंद आहे। तर आता ऐका, जेव्हा आपण स्थिर असं जीवन जगतो तेव्हा सैतान डोळे लावून असतो, ही गोष्ट विसरू नका। दाविदाच्या हे लक्षात आलं की त्याचं राज्य आणि त्याचं सिंहासन स्थिर करण्यात आलेलं आहे। आता कसली चिंता नाही, आता कसलं भय नाही। शत्रूंची सेना येऊन त्याच्यावरती हल्ला करेल असं भय देखील नव्हतं। त्या वेळेपर्यंत दावीद कुठेही पराजित झाला नाही। कोणत्याही शत्रूंच्या सेनेला दाविदावरती, दाविदाच्या राज्यावरती विजय मिळाला नाही। अशा विजयी जीवनाचा अनुभव दावीद घेत होता। खूप आनंद आहे। अशा प्रकारे स्थिर झाल्यानंतर 12व्या वचनामध्ये राज्याच्या स्थिरतेविषयी, राजा म्हणून दाविदाचं सिंहासन, त्याच्या स्थिरतेविषयी सुंदर प्रकारे लिहिण्यात आलं आहे। पण 13वं वचन पाहिलं तर आपण काय पाहतो? 13वे वचन। मग दावीद हेब्रोनाहून आला तेव्हा यरुशलेमेतून काही उपपत्नी व पत्नी आणखी केल्या। दाविदास आणखी पुत्र व कन्या झाल्या, आणखी पुत्र व कन्या झाल्या। इथे काही फरक दिसतो। राज्य स्थिर झाल्यानंतर दाविदाचे विचार बदलले। दाविदाचं सिंहासन स्थिर झाल्यानंतर माहिती नाही का त्याचं मन स्त्रियांकडे गेलं। स्थिर झाल्यानंतर माहिती नाही का शारीरिक सुखाची तो अपेक्षा करू लागला, सुखभोगांची तो आशा करू लागला। त्यामुळे दाविदाने कोणती चूक केली हे सांगायचं तर
जी पत्नी होती तिला सोडून आणखी बायका त्याने केल्या. असं करणं काय वचनाप्रमाणे होतं का? काय अशा प्रकारे अनेक बायका करू शकत होते का? नेमकं बायबल काय शिकवतं? दाविदाला नियमशास्त्र खूप प्रिय होतं. दावीद नियमशास्त्राचं रात्रंदिवस मनन करणारा होता. अनुवादाचं पुस्तक 17वा अध्याय. चला आपण वाचूया. 14वे वचन. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या देशात जाऊन तो वतन करून तेथे राहिल्यावर तुला असे वाटेल की आसपासच्या राष्ट्रांप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा. त्यानंतर 16वे वचन. मात्र त्याने फार घोडे बाळगू नयेत. घोडदळ वाढविण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव घेण्यास जाऊ नये, कारण त्या मार्गाने जाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितलेच आहे. राजाने पुष्कळ बायका करू नयेत, नाही तर त्याचे मन बहकून जावयाचे. तसेच त्याने स्वतःसाठी सोन्या रुपयाचा फार मोठा साठा करू नये. तुम्ही स्वतःवरती राजा नेमू इच्छित आहात, नेमा, परंतु कंडिशन्स काय आहेत? स्वतःसाठी जास्त घोडे बाळगायचे नाहीत. तुम्ही घोड्यांसाठी परत मिस्राकडे जायचं नाही. अशा प्रकारे मागे जावं ही माझी इच्छा नाही. तुम्ही घोडे आणि रथांवरती विश्वास ठेवून युद्ध करून विजय मिळवून तुम्हाला असं न वाटावं की ती तुमची ताकद आहे. कोणी आपल्या घोड्यांची, कोणी आपल्या रथांची बढाई मारतात, पण तुम्ही मी परमेश्वरावरच अभिमान बाळगायचा आहे. यामुळे जास्त घोडदळ वाढवू नका. दुसरं, राजा झाल्यानंतर जास्त बायका करण्याची परवानगी नाहीये. तिसरं, राजा झाल्यानंतर सोने आणि चांदी खूप जास्त जमा करण्याची परवानगी नाहीये. सो देवाने एका व्यक्तीला राजा केल्यानंतर, तो स्थिर झाल्यानंतर त्याने निश्चितपणे पालन करायच्या अशा मुख्य 3 आज्ञा कोणत्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? त्याने खूप घोडे बाळगू नये, त्याने जास्त बायका करू नयेत आणि त्याने त्याचं सोनं रूप जास्त वाढवू नये. ही देवाची आज्ञा आहे. ठीक आहे, तर मग दाविदाने काय केलं? शमूएलाचं दुसरं पुस्तक 8वा अध्याय 4थे वचन. दाविदाने 1700 स्वार आणि 20,000 पायदळ ही त्याचपासून हस्तगत केली. रथाच्या सर्व घोड्यांच्या शिरा दाविदाने तोडिल्या, मात्र त्यातून 100 घोडे राखून ठेविले. दुसरा शमूएलातील 8व्या अध्यायाचं 4थं वचन मी वाचत आहे. दावीद किती चांगला आहे पाहूया चला. देवाने तुम्ही जास्त घोडे बाळगू नका असं सांगितल्यावर त्याला घोडे भेटले. किती घोडे त्याला भेटले? दाविदाने 1700 स्वार आणि 20,000 पायदळ ही त्याचपासून हस्तगत केली. रथांच्या सर्व घोड्यांच्या शिरा दाविदाने तोडिल्या, मात्र त्यातून 100 घोडे राखून ठेविले. 1000हून अधिक घोडे भेटले तेव्हा ते घोडे त्याने घेतले नाही का बरं? देवाने सांगितलं आहे ना आपल्याकरिता जास्त घोडे बाळगू नये असं. यामुळे मला 100 घोडे पुरेसे आहे. राहिलेले घोडे बाकीच्या घोड्यांच्या शिरा तोडून टाकल्या. ठीक आहे, त्यानंतर पाहूयात चला 11वे वचन. सर्व जिंकलेल्या राष्ट्रातून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर ही पात्रे दावीद राजाने परमेश्वराला समर्पिली. अशा प्रकारे तो ज्या देशामध्ये गेला, ज्या देशावर विजय मिळवला, विजय मिळवल्यानंतर तेथून आणलेलं सोनं चांदी आपल्या घरी घेऊन गेला नाही, तर मग काय केलं? परमेश्वरासाठी समर्पण केल्या. घोड्यांच्या विषयी तो सावध राहिला. जास्त घोडे त्याने स्वतःसाठी ठेवले नाहीत. सोन्या चांदी विषयी तो सावध राहिला. स्वतःसाठी त्याने सोनं चांदी एकत्रित केलं नाही, देवालाच अर्पण करून टाकलं. त्याचप्रमाणे देवाने हेही सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही राजा बनणार तेव्हा जास्त बायका आपल्याकरिता करू नका. या बाबतीमध्ये दावीद आज्ञाधारक राहिला नाही. आज्ञेचं उल्लंघनच पाप आहे. परमेश्वराची आज्ञा न पाळणंच पाप आहे.
दाविदाला वाटलं मी राजा आहे आणि माझं राज्य स्थिर झालेलं आहे, यामुळे सुख भोगलं तर काय चुकीचं आहे? शरीराला सुख दिलं तर काय चुकीचं आहे? कृपया लक्ष द्या. जर तुम्ही कोणता निर्णय घेतला आहे, तर तुमचा कुठला उद्देश असेल, तर तुमच्यामध्ये एखादी इच्छा जागृत झाली, तर ते तुम्हाला तुमच्या नजरेमध्ये योग्य वाटू शकतं, परंतु ते देवाच्या नजरेमध्ये चुकीचं असू शकतं. नीतिसूत्रेमध्ये आपण वाचतो, असाही एक मार्ग आहे जो मनुष्याला सरळ दिसून येतो, परंतु त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात. दाविदाने विचार केला असेल, मी राजा आहे, राज्यावर शासन करत आहे, यामुळे बऱ्याचशा पत्नी, बरेचसे मुलं असल्यामुळे राज्याला अजून बळकटी मिळेल. अशा प्रकारे स्वतःच्या विचारांशी सहमत होऊन अनेकशा बायका करायला त्याने सुरुवात केली. हे त्याच्यासाठी कधीही चांगलं नव्हतं. अशा प्रकारे स्त्रियांच्या प्रति मोह एक दिवस दाविदाला पत्नाकडे घेऊन गेला. दावीद पापात पडला. जेव्हा आम्ही परमेश्वराचं वचन विसरून जातो, परमेश्वराच्या वचनापासून दूर होतो, देवाच्या वचनाचा आम्ही आदर करत नाही, तेव्हा त्याची किंमत आपल्याला भरावी लागतेच. घोड्यांच्या बाबतीमध्ये सावधगिरी बाळगणारा, सोन्या चांदीविषयी सावधगिरी बाळगणारा, याहून आधी कुठल्या बाबतीत सावध राहायला पाहिजे होतं तुम्हाला माहिती आहे का? आपल्या शरीराच्या विषयी. दाविदाविषयी कधी आपल्याला अध्ययन करावं लागलं, दाविदाविषयी कधी आपल्याला मनन करावं लागलं, तर दाविदाविषयी दोन गोष्टी निश्चित आपल्या लक्षात येत असतात. दाविदाविषयी काही सांगा असं म्हटलं तर तुमच्या मनामध्ये येणाऱ्या दोन गोष्टी कोणत्या आहेत सांगा? पहिलं, दाविदाने गल्ल्याथाला मारलं, ठीक आहे. दुसरं, दाविदाने बेतशेबेसोबत व्यभिचार केला. बाहेर राहणारा एक भयंकर शत्रू सारखा असणारा त्या गल्ल्याथाला तो मारू शकला, परंतु आतमध्ये असणाऱ्या वासना रूपी गल्ल्याथाला मारू शकला नाही. भाऊ व बहिणींनो, लक्ष द्या. आपल्या आत्मिक जीवनाला पतन करणारा, आपल्या आत्मिकतेचा नाश करणारा, आपल्या शरीराला खराब करणारा, अशुद्ध करणारा जो जगात आहे तो नाही, परंतु तुमच्या आतमध्ये असणारी वाईट वासनाच आहे. तुमच्या आतमध्ये असणारी लालसा, तुमच्या आतमध्ये असणारा पापमय स्वभाव तुमचा नाश करत असतो. बाहेर असणाऱ्या गल्ल्याथाला तो मारू शकला, पण शरीराच्या इच्छेंवर विजयी होऊ शकला नाही. बाहेर असणाऱ्या 1000 पुरुषांची एका गाढवाच्या जाभाडाने, शमशोनाने मारून टाकलं, परंतु आतमध्ये असणाऱ्या कामुकतेने भरलेल्या वासनेला शमशोन हरवू शकला नाही. बायबल शिकवते, देवाने आपल्याला इंद्रियांना कंट्रोल करणारा आत्मा दिलेला आहे, सेल्फ कंट्रोल. आज आपल्यापैकी किती लोक संयमाने जीवन जगतात? आपल्या वासनेंवरती संयम, इच्छेंवरती संयम, शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या लालसेंवरती कंट्रोल किती लोक ठेवू शकतात? कृपया लक्ष द्या. आज मुलं असोत किंवा मुली असोत, संयमाशिवाय ते जगत आहेत. त्यांच्या विचारांवर संयम नसतो, त्यांच्या कल्पनांवरती ताबा नसतो, त्यांच्या इच्छेंवरती ताबा नसतो. संयम न बाळगता वाईट इच्छेने मनाला वाटेल तसं जगत आहेत. कोणतंही पापमय कृत्य करण्यासाठी पावलं टाकीत आहेत. कारण काय माहिती आहे? ते असल्या प्रकारचे दृश्य पाहतात, ते असले फिल्म्स पाहतात. दावीद जबाबदारी विसरून घरामध्ये राहून तो दिवसभर झोपला, संध्याकाळी उठून गच्चीवरती फिरत होता. अशा प्रकारे गच्चीवरती फिरत असताना स्नान करत असणारी एक स्त्री त्याला दिसून आली. लक्ष देऊन ऐका, एक स्त्री स्नान करत असताना गच्चीवरती सैनिक किंवा मग राजा फिरू लागले तर मी नक्कीच त्यांना दिसून येईल हे ज्ञान जर त्या स्त्रीला असतं तर तिने नक्कीच स्वतःला लपवलं असतं. मी आंघोळ करत असताना जर कोणी गच्चीवर गेलं तर त्यांना मी दिसून येईल याचं भान कोणत्याही स्त्रीला असेल तर ती आडोशाला काहीतरी लावेल. परंतु बत्सेबा नावाची स्त्री कुठलाही आडोसा न लावता छतावर कोणीही फिरो ती दिसून येईल अशा स्थितीमध्ये आंघोळ करत होती, तर तिचं मन चांगलं नव्हतं. तिचं शरीर दिसून येईल असं वर्तन जर ती करत आहे तर तिची बुद्धी चांगली नाही. कल्वरी आवाजचा कार्यक्रम ऐकणाऱ्या प्रिय
बहिणींनो, तुमच्या पेहरावामधून आत्मिकता दिसून आली पाहिजे. शरीर दिसून येईल असं, शरीरातील अवयव दिसून येतील असे, पारदर्शक शरीर दिसून येईल अशा प्रकारचे कपडे घालणं हे आत्मिक लक्षण नाही. मी जे बोलत आहे जगामध्ये राहणाऱ्या स्त्रियांबद्दल मी बोलत नाही, परंतु हे वचन ऐकत असणाऱ्या विश्वासणाऱ्यांना लक्षात ठेवून बोलत आहे. ख्रिस्ती व्यक्तीविषयी विचार करून मी बोलत आहे. ख्रिस्ती बहिणींनो, त्याचप्रमाणे भावांनो, तुमचा पेहराव इतरांना अडखळण्याचं कारण बनलं नाही पाहिजे. तुमचा पेहराव इतरांना परीक्षेत पाडण्यासारखा नसला पाहिजे. तुमचा पेहराव तुमच्या आत्मिकतेचा नाश करणारा नसला पाहिजे. कब्रेमध्ये राहणाऱ्या व्यक्तीविषयी बायबलमध्ये आपण वाचतो, तो वस्त्र न घालताच फिरत होता. दुष्ट आत्मा लागलेला व्यक्ती आपल्या शरीरामध्ये विना वस्त्राचं तो भटकत होता. यस, दुष्ट आत्म्याने धरल्यावर, दुष्ट आत्मा लागल्यावर, अशुद्ध आत्म्याने एका व्यक्तीला पकडल्यावर तो चांगले वस्त्र घालू शकत नाही. एक अपवित्र कल्पना, अपवित्र विचाराने बेतशेबेच्या जीवनामध्ये प्रवेश केला नसता तर मग ती का इतरांना दिसेल अशा अवस्थेमध्ये आंघोळ करत होती? आहेत का कुणी आपल्या मध्ये नोकरी करत असणाऱ्या जागेमध्ये कोणा मुलाला आकर्षित करायचं आहे, त्या व्यक्तीला आकर्षित करायचं आहे, शिकत असल्याच्या जागेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला आकर्षित करायचं आहे किंवा एखाद्या मुलीला आकर्षित करायचं आहे, असं आकर्षित करणाऱ्यासारखी चाल खेळणं, त्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करणारी वागणूक, सावध राहा, हे अजिबात चांगलं नाही. विवाहित बेतशेबाचे हे किती पापमय विचार होते. आंघोळ करत असताना मी कोणाला दिसून येऊ नये यासाठी तिने सावधगिरी घ्यायला पाहिजे होती. कुठल्याही भयाशिवाय उघड्या जागेवरती ती आंघोळ करत होती. तिचे विचार चांगले नव्हते, ठीक आहे, हा विषय राहू देऊ. मग दाविदाचे विचार चांगले विचार होते म्हणता का? दावीद विवाहित आहे. आपण पाहिलं, राजा सिंहासनावर स्थिर झाल्यानंतर निश्चित त्याने आज्ञाचं पालन करायचं, जास्त घोडे बाळगायचे नाही, खूप जास्त सोनं चांदी जमा करायचं नाही, अनेकशा पत्नी त्याने बनवायच्या नाहीत. घोड्यांविषयी तो सावध राहिला, सोन्याच्या विषयी तो सावध राहिला, परंतु स्त्रियांच्या बाबतीमध्ये दाविदाच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे एक उणीव होती. कोणती होती ती कमजोरी सांगायची तर त्याच्या कामुकतेच्या आचरणाविषयी त्याने संयम गमावला. दावीद असू शकतो, शमशोन असू शकतो, शल्मोन असू शकतो, कोणीही असू शकतं. आपल्या शरीराला अधीन ठेवू शकले नाही तर त्याची किंमत भरल्याशिवाय वाचू शकत नाही. काय असं होईल का कोणी आपल्या उराशी विस्तव धरला आणि त्याचे वस्त्र जळणार नाहीत? कोणी कामुकतेने भरलेलं आहे तर त्याचं शरीर अपवित्र झाल्याशिवाय राहू शकेल का? निश्चित अपवित्र होईल. दाविदाला युद्धाला जायचं होतं. युद्धाला न जाता भवनाच्या गच्चीवर जेव्हा फिरत होता, स्नान करत असणारी एक स्त्री त्याने पाहिली. जेव्हा एका स्त्रीला आंघोळ करताना पाहिलं, दाविदाने काय विचार करायचा होता? मी कोण आहे? परमेश्वराकडून नियुक्त केलेला, निवडलेला, अत्यंत प्रामाणिकपणे धार्मिकतेने जगणारा मी. एक स्त्री जेव्हा आंघोळ करत आहे तर तिच्याकडे मी का पाहू? मी माझ्या डोळ्यांनी आंघोळ करणाऱ्या स्त्रीकडे पाहण्याची इच्छा कशाला करू? लगेच आपली नजर त्याने फिरवायला पाहिजे होती. लगेचच आपलं मन त्याने बदलायला पाहिजे होतं. एक स्त्री आंघोळ करत असताना दिसून आली तर तेव्हा दाविदाने संयम गमावला. आपल्या डोळ्यांवर संयम ठेवू शकला नाही. आंघोळ करत असणाऱ्या स्त्रीकडे असंच पाहत राहिला. कारण काय आहे? दाविदामध्ये जे ती भयंकर निर्बळता, तिने त्याला त्याचा गुलाम बनवून ठेवलं. आहेत का कुणी आज नग्न अवस्थेमध्ये असणाऱ्या स्त्रियांकडे पाहायचं आहे, पुरुषांकडे पाहायचं आहे, अश्लील फोटो पाहायचे आहेत, अश्लीलतेने भरलेले पिक्चर पाहायचे आहेत? आज प्रत्येकाच्या हातामध्ये सेलफोन आलेले आहेत. प्रत्येक लहान मुलापासून तर आजकाल मरणाच्या लागास आलेल्या वृद्धांपर्यंत सेलफोनचा वापर होत आहे. कित्येक वेळेला इंटरनेट देखील फ्रीमध्ये भेटत आहे. इंटरनेट फ्री झालं, सेलफोनचे रेट कमी झाले, आता पाप वाढलं.
तुम्ही जिकडेही पहा, बस स्टॉपवर पहा, रेल्वे स्टेशनमध्ये पहा, प्लेनमध्ये पहा, बसेसमध्ये पहा, प्रत्येक जण सेलफोनमध्ये पाहत आहे. काय करत असतात माहिती नाही. प्रत्येक वेळेला सेलफोनवरच. पती बसला आहे, पत्नी बसली आहे, मुलं बसले आहे, सर्व मिळून जेवण करत आहेत. कोण काय करत असतं काही समजत नाही, कारण सर्वांच्या हातात सेलफोन असतो. जेवण करत असताना देखील सेलफोन, कारने प्रवास करत आहेत तरी देखील सेलफोन. यापूर्वी सगळेजण मिळून बोलत असायचे, आता कोणीच एकमेकांशी बोलत नाही. प्रत्येक जण हातामध्ये सेलफोन घेऊन बोलत असतात, चॅटिंग करतात. सोशल नेटवर्क, यूट्यूब. कृपा करून लक्ष द्या. नग्न अवस्थेमध्ये असणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या शरीराला पाहणं ते परमेश्वराच्या नजरेमध्ये एक घृणित असं पाप आहे. नग्न अवस्थेमध्ये असणाऱ्या स्त्रीकडे, पुरुषाकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहणार? कामुकतेने भरूनच तुम्ही पाहणार ना? खरं तर बायबल काय शिकवतं तुम्हाला माहित आहे का? इफिसकारास पत्र 5वा अध्याय 3रे वचन. परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे जार कर्म व सर्व प्रकारची अशुद्धता. जार कर्माचा अर्थ माहितीये का तुम्हाला? लग्नाच्या अगोदर मुलगा मुलगी मैत्री आहे असं सांगून, प्रेम आहे असं बोलून मनाला वाटेल तसं जगणं. व्यभिचाराचा अर्थ अवैध संबंध बनवणं. पती असताना देखील, पत्नी असताना देखील परपुरुषाबरोबर, पर स्त्री सोबत अवैध संबंध बनवणंच व्यभिचार आहे. अवैध संबंध किंवा व्यभिचार असू शकतो. देवाच्या दृष्टीमध्ये अत्यंत घृणित असं पापमय कृत्य आहे. यामुळे बायबल सांगते त्याप्रमाणे जार कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये. काय सांगत आहे? त्यांचं नाव देखील निघू नये. प्रिय भाऊ व बहिणी, दावीद सर्व बाबतीमध्ये संयम बाळगत होता, परंतु त्याच्या शरीराच्या अभिलाषांविषयीचा संयम त्याने गमावला. बऱ्याचशा बाबतीमध्ये तुम्ही संयम धरता, परंतु तुमच्या शरीराच्या बाबतीमध्ये, तुमच्या दृष्टीच्या विषयी, विचारांच्या विषयी, कल्पनेच्या विषयी, तुमच्या शरीराविषयी तुम्ही संयम बाळगता का? किंवा मग आज प्रभूकडे मागणार, प्रभू मला आत्मसंयमानाची गरज आहे. मी सर्वांवर विजय मिळवत आहे, परंतु शरीराच्या बाबतीत हारत आहे. मला संयम पाहिजे देवा. तो संयम नसेल तर भाऊ बहिणींनो, तुमचं पतन होईल. तुम्ही खाली पडाल, सहजपणे पापमय कृत्यांमध्ये पडाल. एखाद्या दिवशी बेतशेबेसारखी तुम्हाला भेटून जाईल. एखाद्या दिवशी एखादा दुष्ट भेटेल तुम्हाला तुमच्या जीवनाचा नाश करण्यासाठी. अशा स्थितीमध्ये जर जायचं नाही तर आज प्रभूच्या उपस्थितीमध्ये एक खरा असा निर्णय घ्यायचा आहे. देवा, व्यभिचाराची चर्चा करायची नाही तुम्हाला. व्यभिचाराबद्दल विचार करायचाच नाहीये. तुमच्या मुखामधून अशुद्ध बोलणं, अमंगळपणाच्या गोष्टी निघाल्या नाहीच पाहिजे. बोलण्यामध्येच इतकं सावध राहायचं आहे तर, आपले विचारच इतके पवित्र ठेवायचे आहेत तर, मग कृतीमध्ये आपल्याला किती अधिक पवित्र राहिलं पाहिजे. आज निश्चित तुम्ही हा निर्णय घ्यायचा आहे. माझ्या शरीराला कोणाला स्पर्श करण्याची परवानगी नाही. माझी पत्नी व पतीला सोडून लग्न होईपर्यंत कोणालाही मला स्पर्श करण्याची परवानगी नाही. आत्मसंयमाने जगेल असं बोलणारे कोणी आहेत तर आपले हात प्रभूला दाखवूयात आज. पवित्र परमेश्वर बापा, संयमाच्या बाबतीमध्ये फारच सरळ आणि खूपच स्पष्ट असं आमच्याशी तू बोललास. बापा, आम्ही बाहेरून ही बलवान असू शकतो. 1000 लोकांना मारणारा शमशोन, त्याच्या डोळ्यांच्या वासनेवरती तो संयम ठेवू शकला नाही. गल्ल्याथाला मारणारा दावीद त्याच्या शरीराच्या वासनेला ताब्यात ठेवू शकला नाही. देशावर राज्य करण्याच्या विषयी त्याच्यासारखा दुसरा अजून कोणी नाही असा विचार करून शल्मोनाने कामुकतेने आपल्या स्वतःचा नाश करून घेतला. ह्या सर्वांविषयी बायबलमध्ये लिहिण्याचं कारण आम्ही सावध राहावं यासाठी आहे. देवा, आमच्या बोलण्यामध्ये अशुद्धता नसली पाहिजे. आमच्या विचारांमध्ये अपवित्रता नको आहे. आमच्या नजरेमध्ये अपवित्रता नसली पाहिजे. आणि आमच्या शरीराबद्दल बोललो तर आमच्या शरीराला कोणीही स्पर्श करण्याची परवानगी नाहीये. असा अनुग्रह, अशी आत्मिकता, असा आत्मसंयम दे असं येशूच्या नावाने मागत आहोत बापा. आमेन.
प्रभु के नाम से सबको शलोम। मेरा नाम लक्ष्मी है। मैं एक अन्य जाति परिवार से हूँ। मैं अपने रिश्तेदारों के द्वारा यीशु मसीह को जानी। मुझे 3 बच्चे हैं। मेरा पति जब मेरे बच्चे छोटे थे मुझे छोड़ दिए, दूसरी शादी कर लिए। मेहनत से काम करते हुए मैं अपने बच्चों को पाली। मेरे बेटे को जॉन्डिस आया, उसके कारण उसकी मृत्यु हो गई। मैंने अपने 2 बेटियों का मेहनत से छोटे छोटे काम करते हुए घरों में, खेतों में, इस तरह से मेहनत से मैंने अपने बेटियों की शादी की। मैं कुछ दिन मेरी बड़ी बेटी के पास थी। मैं किसी पर निर्भर नहीं होना चाहती थी। परमेश्वर ने मुझे काम करने की शक्ति दिया, इसलिए मैंने काम करने के लिए हैदराबाद आई। रहने के लिए मुझे घर नहीं मिला। मैं 10 दिन अपने रिश्तेदारों के घर में थी। मैं तो हैदराबाद आ गई। मेरी सहायता कीजिए पिता, कितने दिन मैं अपने रिश्तेदारों के घर में रहूं? ऐसे मैंने प्रार्थना की। तब प्रभु मुझ पर अनुग्रह की। तब मुझे एक ट्यूशन सेंटर में एक आया की नौकरी मिली और मुझे वहाँ रहने के लिए रूम भी दिए। और मुझे 1300 तनख्वाह देते थे। मुझे कहीं वचन समझ में नहीं आ रहा था। तब मेरे रिश्तेदारों के द्वारा मैंने कलवरी टेम्पल गई। वहाँ प्रभु की वचन सुनने पर तुमच्या कपाळावर चिंतेने आढ्या पडतात तेव्हा माझा देव पाहतो, खूप बारकाईने तो लक्ष देतो। तुमच्या कपाळावर दिसून येत असणाऱ्या आढ्यात देखील माझा देव पाहिल। तुम्ही बोलू शकता, हे कसं शक्य आहे? बायबल शिकवते काय असं? आई आपल्या तहान्या बाळाला विसरू शकते, पण मी तुला कधीही विसरणारच नाही। पहा पहा, मी माझ्या तळ हातावर तुला कोरून ठेविलेलं आहे। प्रत्येक क्षणी मी तुला पाहत आहे। एवढा चांगला आहे मी प्रचार करत असलेला जिवंत परमेश्वर। मुझे बहुत अच्छा लगा। मैं प्रभु की आराधना कर रही हूँ, प्रार्थना कर रही हूँ। मुझे सतीश कुमार जी का वचन अच्छा लगा और मैं हर शुक्रवार, हर रविवार नियमित रूप से कलवरी टेम्पल जा रही हूँ, सबको सुसमाचार सुनाने के लिए। ट्यूशन के अलावा और 2 घरों में काम करती थी। अब तक मैं 3 बार कलवरी आवाज की सहायता की। और मुझ जैसे बहुत से लोग सुसमाचार सुनाना है कहकर प्रार्थना करते थे। सब लोग हैरान है कि इस उम्र में प्रभु के सुसमाचार को लोगों को सुना रही हूँ। जब तक प्रभु मुझे शक्ति देता है तब तक मैं सुसमाचार को सुनाते रहूंगी। अब मुझे पेंशन भी आ रहा है। ऐसे प्रभु ने मुझ पर दया किया। पहला पेंशन मैं प्रभु को भेंट दी। प्रभु के दास सतीश कुमार जी एक बेटे जैसे बहुत से बूढ़े लोगों को ब्लैंकेट्स दिए और मैं बहुत खुशी और आनंद से ब्लैंकेट का इस्तेमाल कर रही हूँ। सतीश कुमार जी को मेरा धन्यवाद। प्रभु के वचन से मुझे बहुत हिम्मत मिली। मुझे अच्छा स्वास्थ्य देने वाले यीशु को महिमा मिली। आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72।